नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित शाळा, शिक्षक भरती आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत। जाहिरात क्रमांक 1 पाहिजेत श्री छत्रसाल शिक्षण संस्था, इतवारा बाजार, अमरावती। रजिस्टर क्रमांक F267, अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था द्वारा संचालित 100% अनुदानित श्री छत्रसाल प्राथमिक शाळा, अमरावती। मित्रांनो, या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे श्री छत्रसाल प्राथमिक शाळा, अमरावती। 100% अनुदानित शाळा आहे, अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे। इतवारा बाजार, अमरावती येथे शासन निर्णयानुसार खालील पदे भरावयाची आहेत। तर या ठिकाणी खाली दिलेले रिक्त पद भरती करण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक, पदाचे नाव, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, पदसंख्या, संवर्ग, जातीचा प्रवर्ग आणि मानधन। अनुक्रमांक 1 पदाचे नाव शिक्षण सेवक म्हणून या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता शिक्षण सेवक या पदासाठी दिली आहे। HSC किंवा BSc किंवा BA, DED किंवा BEd, TET/CTET, पेपर 1 किंवा पेपर 2। तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे शिक्षण सेवक या पदासाठी 12वी DED, TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 चालेल। त्यानंतर BSc BEd चालेल, TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2, किंवा BA BEd चालेल, TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2। ही शैक्षणिक पात्रता आहे शिक्षण सेवक या पदासाठी। पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे। संवर्ग, जातीचा प्रवर्ग खुला, ओपनमधून जागा भरण्यात येणार आहे। मानधन शासन नियमानुसार। या ठिकाणी संवर्ग खुला आहे, तर सर्वच कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात। इन्फॉर्मेशन सूचना, वरील पदाकरिता पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक 11/7/2025 म्हणजेच 11 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत या वेळात घेण्यात येईल। तर उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र उमेदवार आहे वरील पदाकरिता अशा पात्र उमेदवारांची मुलाखत इंटरव्ह्यू दिनांक 11 जुलै 2025 रोजी घेण्यात येणार आहे। वेळ दिला आहे दुपारी 12 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत या वेळेत घेण्यात येणार आहे। इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह श्री छत्रसाल प्राथमिक शाळा, इतवारा बाजार, अमरावती येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे। तर जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार आहे अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज, ॲप्लिकेशन व मूळ प्रमाणपत्रांसह ओरिजिनल डॉक्युमेंट्ससह म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्री छत्रसाल प्राथमिक शाळा, इतवारा बाजार, अमरावती येथे स्वखर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे। टिप 1, संस्था भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल। तर विशेष करून टिप क्रमांक 1 मध्ये दिली आहे, संस्था भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून ही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे। 2, वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद अमरावती यांचे मान्यतेची अट राहील। 3, वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील। या ठिकाणी जे वय आहे उमेदवारांचं, ही वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणेच राहणार आहे। अध्यक्ष श्री छत्रसाल शिक्षण संस्था, इतवारा बाजार, अमरावती। जाहिरात क्रमांक 2, विद्याप्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ पाहिजेत। तर मित्रांनो, महाविद्यालयाचे नाव दिले आहे अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ। या महाविद्यालयात पदभरती करण्यात येत आहे, पाहिजेत। जाहिरात मंजुरी क्रमांक दिला आहे, दिनांक आहे 30/6/2025 म्हणजे 30 जून 2025। अमोलकचंद महाविद्यालय, गोधनी रोड, यवतमाळ येथे अनुदानित विषयांकरिता सहाय्यक प्राध्यापकाची रिक्त पदे सन 2025 ते 2026 या शैक्षणिक वर्षासाठी किंवा विद्यापीठ निवड समितीमार्फत निवड झालेल्या उमेदवार उपलब्ध होईपर्यंत महाविद्यालयाच्या स्थानिक निवड समितीद्वारे तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत। मुलाखतीकरिता उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे। तर मित्रांनो, या ठिकाणी अनुदानित विषयांकरिता सहाय्यक प्राध्यापकाची रिक्त पदे शैक्षणिक सत्र किंवा सन 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षासाठी किंवा विद्यापीठ निवड समितीमार्फत निवड झालेल्या उमेदवार उपलब्ध होईपर्यंत महाविद्यालयाच्या स्थानिक निवड समितीद्वारे तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत। तर या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे
तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत आहे. मुलाखतीकरिता उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित या ठिकाणी राहायचे आहे. तासिका तत्वावर भरावयाच्या सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा तपशील. तर मित्रांनो, या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा तपशील खाली दिलेल्या रकान्यात तक्त्यात दिला आहे. अनुक्रमांक, विषय, पदांची एकूण संख्या, मुलाखतीचा दिनांक. अनुक्रमांक 1, विषय सब्जेक्ट वाणिज्य कॉमर्स. पदांची एकूण संख्या, एकूण 10 जागा भरण्यात येत आहे वाणिज्य या विषयाच्या. मुलाखतीचा दिनांक 10 जुलै 2025 आणि वेळ दिली आहे 12 वाजता. दुपारचे 12 वाजता या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे. वाणिज्य या विषयाची एकूण पदसंख्या 10 जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 2, विषय सब्जेक्ट मराठी. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. मुलाखतीचा दिनांक सारखाच आहे, अनुक्रमांक 7 पर्यंत, आणि मुलाखतीची वेळ आहे दुपारचे 1:30 वाजता 1:30. त्यानंतर अनुक्रमांक 3, विषय अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे आणि मुलाखतीचा वेळ आहे दुपारचे 2 वाजता. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4, विषय तत्त्वज्ञान. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. मुलाखतीचा वेळ दिला आहे 2:30 म्हणजे 2:30 वाजता मुलाखत होणार आहे दिलेल्या दिनांकाला 10 जुलै 2025ला. त्यानंतर आहे अनुक्रमांक 5, विषय सब्जेक्ट रसायनशास्त्र, सब्जेक्ट केमिस्ट्री. एकूण 14 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे. मुलाखतीचा वेळ दिला आहे दुपारी 3 वाजता. त्यानंतर अनुक्रमांक 6, विषय इंग्रजी. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. मुलाखतीचा वेळ दिला आहे 3:30 वाजता 3:30. अनुक्रमांक 7, विषय संगीत म्युझिक. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. मुलाखतीचा वेळ दिला आहे सायंकाळचे 4 वाजता. त्यानंतर अनुक्रमांक 8, विषय वनस्पतीशास्त्र बॉटनी. पदांची एकूण संख्या 8 जागा भरण्यात येत आहे वनस्पतीशास्त्र या विषयाच्या. मुलाखतीचा दिनांक आहे अनुक्रमांक 8 ते 13 पर्यंत 11 जुलै 2025 आणि वेळ दिला आहे वनस्पतीशास्त्र या विषयाच्या. मुलाखतीचा वेळ आहे 11:30 वाजता आणि दिनांक आहे 11 जुलै 2025. त्यानंतर अनुक्रमांक 9, विषय प्राणीशास्त्र झुऑलॉजी. एकूण 6 जागा भरण्यात येत आहे आणि मुलाखतीचा वेळ आहे दुपारचे 1 वाजता. त्यानंतर आहे अनुक्रमांक 10, विषय गणित. एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. मुलाखतीचा वेळ दिला आहे दुपारचे 2 वाजता. त्यानंतर आहे अनुक्रमांक 11, विषय संगणकशास्त्र. एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. मुलाखतीचा वेळ आहे दुपारचे 3 वाजता. त्यानंतर अनुक्रमांक 12, विषय परमाणुशास्त्र. एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. मुलाखतीचा वेळ दिला आहे 3:30 वाजता. आणि अनुक्रमांक 13, विषय भौतिकशास्त्र, सब्जेक्ट फिजिक्स. एकूण 12 जागा भरण्यात येत आहे आणि मुलाखतीचा वेळ आहे सायंकाळचे 4 वाजता. आणि अनुक्रमांक 8 ते 13साठी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 11 जुलै 2025. इन्फॉर्मेशन, सूचना. एलिजिबिलिटी अँड अदर कंडिशन्स अँड रेम्युनरेशन या ठिकाणी सविस्तर माहिती याबद्दल दिली आहे. टिप: शैक्षणिक सत्र 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती कार्यभाराच्या उपलब्धतेनुसार करण्यात येईल. महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र 2025 ते 2026 करिता प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती कार्यभाराच्या उपलब्धतेनुसार करण्यात येईल. म्हणजे जो काही कार्यभार असेल त्यानुसार, उपलब्धतेनुसार उमेदवाराची नियुक्ती या ठिकाणी करण्यात येणार आहे. अध्यक्ष/सचिव विद्याप्रसारक मंडळ यवतमाळ. कार्यकारी प्राचार्य अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ.